मात्रे मेक्या या नावाने फेमस असलेले आहे खेळाडू आहेत, लेजंड खेळाडू आहेत. आणि आता सामन्याला सुरुवात 5 षटकांचा सामना आहे. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. फायनल मॅच या भिवंडीच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा वेळेवर फायनलचा मॅच सुरू झालाय. उपसरपंच चषक 2026चा हा मेगा फायनल डे, मेगा फायनलला इथे सुरुवात होते. प्रेक्षकांची इथे उपस्थिती सर्वांची आपण पाहतोय. ज्या संघाकडे 2 डावखुरी हाताचे फलंदाज असतील ना, तो संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनू शकतो. हवा किती वेगाने वाहत आहे पहा. टीम मीटिंग झाली का यशराज? अगदी 5 मिनिटांमध्ये शतरक्षण इथे सजवला गेलाय. सुशांत पाटील साहेब यांची उपस्थिती पुन्हा एकदा जोडलेली आहेत आपल्याशी. सकाळपासून दुसरी फेरी असावी दादांची, कारण की गावाची स्पर्धा म्हटली मग घरी बसून नाही तर मग व्यासपीठावर बसून बघणंच फार महत्त्वाचं असतं. आणि गावचा संघ रिग्नेश 11 आणि रिग्नेश स्वतः खेळत आहे, मग त्याचं खेळ बघण्याकरिता उपस्थित झालेले आहेत आपण. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रवींद्र पाटील साहेब जोडल्यात आपल्या संघाबरोबर, हळूहळू पावलाने जात आहेत त्यांच्यापर्यंत. गावातील सर्वच आता प्रेक्षक जे आहेत ते देखील त्यांच्या सोबत जोडत आहेत. स्वर्गीय विलास मारुती पाटील स्टँड आहे. शेवटचा पुकार आहे यशराज, सलामीविरी पाठवून द्यायचे आपण. मॅन फ्रॉम कोपर यशराज. सिद्धेशला माहितीच आहे, जवळचे मित्र आहेत, एन्जॉयमेंट नेहमी करत असतात. प्रेक्षणीय लढत नाही तर मैत्रीपूर्वक लढत आहे फायनल. आणि फायनलमध्ये नक्कीच रिग्नेश 11 आणि मायरा 11 या चालांगामध्ये पहिल्यांदा आमने सामने आलेले आहेत. आणि ज्या प्रकारचं क्रिकेट झाले ना मायरा 11 टीम संघाचं, हे काम सोपं नसणार आहे रिग्नेश 11 संघाला देखील. मात्र टार्गेट किती धावांचा सेट केला जाईल हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. हवे दिवे टीम संघाचे 6 ते 7 खेळाडू तुम्ही पाहतायत संघामध्ये खेळत आहेत. सामन्याला सुरुवात पंच आपण आपापल्या जागेवर जायचं आहे. सन्माननीय प्रताप शेठ पाटील, सन्माननीय रिग्नेश प्रताप पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू. संपूर्ण ट्रॉफी जे आहेत ब्लॅक अँड गोल्ड अशी ही ट्रॉफी बाद आहे, ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. यश लक्षात घे, आयोजकांनी सांगितले 12वा खेळाडू इज कंपल्सरी. मी आता काय म्हणणार नाही. स्पर्धा जरी इथे आयोजकांच्या माध्यमातून आहे, गावचा संघ आहे. नीरज गोलंदाज तयारीमध्ये, फ्रंटलाईन गोलंदाज फायनली आलेला आहे 12वा खेळाडू भावेश आणि यशराज. गेम ऑन. जोरदार एकदा टाळ्या होऊन जाते दोन्ही संघांसाठी. फायनलचा मॅच इथे सुरू झालेला आहे. उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेचा आज सुपर संडे मेगा फायनल आणि फायनल इथे सुरुवात होत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आयोजकांच्या वतीने. स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर मिनेश पाटील साहेबांच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू हुक केलाय आणि चेंडूला पाठवून दिला सीमा रेखा पार. येतो पहिला चौकार. कडक सुरुवात पाहतो रिग्नेश 11 राहणार टीम संघाच्या माध्यमातून. चौकाराने यशराज पाटील मॅन फ्रॉम कोपर ऑन फायर नाव. चेंडूची मागणी केली आहे मैदानामध्ये. नक्कीच चेंडू आहे पंचांकडे. कुठेतरी गोलंदाज नीरजने चुकीची लेंथ लाईन पकडली होती, त्याच्यावर नक्कीच पुरेपूर फायदा घेता आला होता.
आणि हिटमॅन रोहित शर्माच्या अंदाजामध्ये ज्या प्रकारे पूल गेला होता या स्ट्रोकला, भावेश देखील घरी थांबले नाही, ते देखील फायनल बघण्याकरिता उपस्थित झाले या व्यासपीठावर. क्वालिफायच्या मॅचमध्ये आज थोडंसं निराश केलं रानल संघाने. अडलक बॉईज, काही हरकत नाही आहे. ग्रामीणच्या भरपूर मोठ्या स्पर्धा कमिंग अप आहेत. येणाऱ्या कालामध्ये नगरसेविका चषक देखील डे नाईट तुमच्या भेटीला येत आहे. प्रथमतः या भिवंडी नगरीमध्ये 3 फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा खेळवली जाईल. ओपन क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आणि गाव गट. गोलंदाज तयारीमध्ये. स्विच इट, रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सरळ ब्लेडने नक्कीच चौकार पेश केला आणि आता मनपसंत फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये फसला गेलाय. कारण की तिथे कमबॅक पाहायला मिळाला नीरजचं. नीरज गोलंदाज सकाळपासून खूप चांगला क्रिकेट त्याचं पाहायला मिळालंय. काल विशाल पाटील व्हॉइस ऑफ सरवली पाडा या परिसरातील तो समालोचक, त्याचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. आज ओमकार शेट्टी आपल्यासोबत जोडलाय. शॉर्ट बॉल, बॅकची एज, महत्वाचा विकेट. यशराज बॅक टू डगआउट. की अति घाई संकटात नाही. अगदी चेंडू गुडलँड्सवर बाउन्स झाला. इनफिल्डच्या वरतून पंच करायचं होतं. बॅटची एज घेऊन सर विकेटकीपर सिद्धेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. आणि आता नवीन फलंदाज पाहतोय की आपण मैदानाच्या आतमध्ये जतीन आलाय. जतीनला जतन करावं लागेल. मैदानामध्ये धावा बनवण्याकरिता संघर्ष करावा लागेल. या स्पर्धेसाठी आमची स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्याकरिता आम्हाला ज्याने वायफाय सुविधा केलेली आहे तो जयेंद्र रामनाथ नाईक साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. धन्यवाद. कारण की नेट नाही तर मग तुम्हाला थेट युट्यूबला स्पर्धा बघता येणार नाहीये. गोलंदाज नीरज आपली तयारी करताना थोडीशी गेम फास्टर ठेवा आपण. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 2 धावाची पॅनल्टी ऑलरेडी आहे, कारण की ड्रेसिंग त्यांची कंपल्सरी नाही आहे. प्रत्येक मॅच मध्ये पॅनल्टी घेतली मायरा 11 टीम संघाने. पण काय झालंय नक्की आम्हाला कळेल का? ज्या खेळाडूने आपलं फॉर्म्स भरलेला आहे त्याच खेळाडून खेळायचं लक्षात घ्या. तुम्हाला खेळायचं तर तुम्ही तुमचे अध्यक्ष तुमच्या संघाचेच आहेत, त्यांना तुमचा फोटो सबमिट करा आपण. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्याने आम्हाला V8 म्हटलं की एक मोठा नाव झालेला आहे, ब्रँड झालेला आहे, तो निहार म्हात्रे. सर्वांनाच ठाऊक आहे कामतगरचं ब्रँड. आपण पाहतो V8 मॅन ऑफ द सिरीजसाठी ती बॅट स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. ती बॅट देखील आम्हाला इथे पोहोचवली गेली आहे. धन्यवाद. आज डीजे सिस्टम ऑपरेटिंग खूप चांगली राहिली. संगीत कालपासून चांगले वाजतात. या स्पर्धेमध्ये आमच्या आवाजाची दखल घेतली, खास करून ओमकार शेट्टीच्या आवाजाची दखल घेतली आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये रिग्नेश पाटीलचं येणं बाकी आहे. पारितोषिक भरपूर मोठे आहेत. ते जेव्हा मैदानामध्ये इंटर होतील तेव्हा ते अनाउन्समेंट आम्ही नक्कीच करू. काही पाहुणे जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत. पाहुण्यांची उपस्थिती फार महत्त्वाची आहे. गोलंदाज तयारीमध्ये. नीरज, नवीन फलंदाज. आती सुरुवात, आक्रमण केलाय. चेंडू हवेमध्ये, वॉड कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. त्याच्या नावाची चर्चा करणारच होतं, मात्र त्याच्याकडे वेळच राहिला नाही की तो खेळपट्टी जास्त काळ थांबू शकतो. हॅट्रिक ऑन फायनलच्या मॅचमध्ये
नीरज हॅट्रिकवर आलाय. आता नवीन फलंदाज सोहम क्रमांक 4 वर आलेल्या मैदानाच्या आतमध्ये. तुमच्याकडे एक खेळाडू चांगला आहे मनीष, जो स्विच हिट रिव्हर्स स्ट्रोक चांगले खेळतो, लेफ्ट हँड राईट हँड दोन्ही एंडला खेळतो. त्या खेळाडूला तुम्ही गुपित ठेवले अजूनही. त्याला पाठवणं फार महत्त्वाचं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये, मात्र त्याला सध्या सांभाळून ठेवलेला आहे. गोलंदाज नीरज रेकॉर्ड बनते ही टूटने के लिए. फायनलच्या मॅचमध्ये विकेटची हॅट्रिक पूर्ण होईल का पाहूया आपण. सोहम स्ट्रायकिंग वर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हॅट्रिक बॉल, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे, ओव्हर कॅच, हॅट्रिक पूर्ण. आज ओमकार शेट्टी तुमचं स्वप्न पूर्ण होईल. रिग्नेश पाटील आज फलंदाजी भेटेल, कारण की कोणताच खेळाडू थांबण्याचं नाव घेत नाहीये मैदानामध्ये. कारण की 3 मध्ये 3 विकेट आणि 3 विकेट आल्यानंतर हॅट्रिक पूर्ण. आणि ही हॅट्रिक नीरजला जर पुन्हा बघायची असेल तर ग्रामीण टेनिस क्रिकेट याच्यावर तुला ही हॅट्रिक पाहायला मिळेल. फायनलच्या मॅचमध्ये, महत्वाच्या मॅचमध्ये इथे हॅट्रिक पाहतोय आपण. गुड बॉलिंग, पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्याचा उल्लेख केला त्याच खेळाडूला आता क्रमांक 5 वर पाठवलाय मनीषला. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया, एक सकाळी रेकॉर्ड बनलाय. 4 मध्ये 4 विकेट घेण्याचा पराक्रम झालेला आहे. नीरज पुन्हा एकदा पाहूया तयारीमध्ये आहे. 4 मध्ये 4 विकेट येतील का. आणि जर मिनेचा विकेट आला तर मग रिग्नेश 11 टीम संघ जास्तीत जास्त 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. 5 षटकाचा मॅच आहे, चांगली बॅटिंग लाईन आहे. अजूनही मी म्हणेल 3 खेळाडू असे आहेत की कधी षटका ठोकू शकतात, मात्र हवा विरुद्ध दिशेने वाहत आहे. ड्राईव्ह केलाय, शतरक्षक आहे, शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग, स्क्वेअर ऑफ द विकेट असं म्हटलं जाते. एक सिंगल धावा लागलेला आहे. धाव बलकावर 5. आकाश पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि काय कमबॅक पाहायला मिळाला. गोलंदाजी आवडली असेल तर मायरा 11 भादवड टीमचे खेळाडू आपण मैदानामध्ये आहात तर टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाजासाठी. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. हवेचं प्रमाण जास्त वेगाने वाहत आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी रिग्नेश पाटीलचं येणं बाकी आहे, मात्र सध्या मैदानामध्ये संकट पाहायला मिळत आहे फलंदाजांवर की धावा बनत नाहीयेत. 5 धावा 3 विकेट गमावलेल्या आहेत. 3 बाद 5. सध्या रानाळ टीमचे प्रेक्षक थोडेसे निराश आहेत, मात्र तुम्हाला निराश राहण्याची काही आवश्यकता नाहीये. मैदानाच्या आतमध्ये मिनिश आलाय तो धावा बनवेल. मनीष सज्ज होत आहे. षटक क्रमांक 2 सुरू झालाय. गोलंदाज आपण पाहतोय नयन पाटील आलाय, मॅन फ्रॉम पिंपलनेर. पिंपलनेरचा एक चांगला खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये 2 षटका ठोकून मॅच लवकरात लवकर फिनिश केली होती. आता फायनलमध्ये थेट दुसरा षटक दिला हातामध्ये. आणि मनीष स्ट्रायकिंग वर. मनीष पाटील फ्रॉम टेंबवली. प्रतीक पाटील यांचे बंधू आहेत. भरपूर वर्षापासून रिग्नेश 11 रानाल संघासाठी खेळत आहे. 4 वर्षापासून हा खेळाडू एकाच टीम मध्ये खेळत आहे. हलक्या त्याने सॉफ्ट सिग्नल नक्कीच दुसऱ्या धावेचा केलाय त्याने आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलाय. थोडासा दबाव शतरक्षण संघावर वाढवला गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 7 धावा. येणाऱ्या फलंदाजीमध्ये गणेश पाटील फ्रॉम काटई त्याचं येणं बाकी आहे. सागावचे पंच विचार करतील की काटईचा खेळाडू असं भिवंडीमध्ये कसं खेळ. म्हणजे भिवंडीची काटई आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच इट. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न आहे. नक्की काय घडलंय पाहूया. बॅटनं की पॅडनं. ओ लेग बायचा इशारा आलाय, मात्र अपील जोरदार केली होती.
धावा 8 धावा धावफलकावर शांतता पाहायला मिळत आहे. मात्र वादळ भरपूर मोठं आहे, मात्र पाणी पडण्याची शंका नाही आहे. 8 चेंडू चांगले टाकलेले आहेत आतापर्यंत मी म्हणेल या मॅच मध्ये, फायनल मॅच मध्ये. 30 चेंडूचा खेळ म्हटलं की मोठा खेळ. 30 चेंडू मध्ये जवळजवळ तुम्हाला 70+ धावा बनवाव्या लागतील. पुढचा चेंडू ओ गुडलँड्स वरून अगदी बाउन्सर चेंडू टाकला गेलाय. कडक गोलंदाजी पाहतोय आपण नयन पाटीलच्या माध्यमातून. डॉट बॉल. आकाश पेन घेऊन फक्त थांबलाय की रेड घ्यायचं तर ग्रीन घ्यायचं, आणि असं वाटतं की कसोटी सुरू आहे मैदानामध्ये. टेस्ट मॅच पहा, स्ट्रोक देखील तसेच खेळले जात आहेत. अजून एक पाहतोय की एक सिंगल ऍड होत आहे. त्याचं कारण असं आहे की गोलंदाजी चांगली आहे, लेंथ लाईन चांगली आहे, आणि करण सध्या खुश आहे मैदानामध्ये. कॅप्टन आहे आणि सकाळपासून जिम्मेदारी भरपूर मोठी घेतली आहे. कॅप्टन 11 देखील कधी कधी बनतात मैदानामध्ये, मात्र एक कॅप्टन नाही करण. त्याने संघाला लीड केला. हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गली पॉइंटचं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत एक सिंगल धाव. असं वाटतं की 2013-14च्या दुनियामध्ये आपण आलोय. नोटबंदी आणि रणबंदी पाहतोय आपण. 2026 मध्ये धावा झाल्या पाहिजे. फलंदाची बॉडी लँग्वेज जर बघितली ना आपण सोहमची, की असं वाटतं की चेंडूला सोम नाही तर भावेश की चेंडूला फोडेल, मात्र धावा बनत नाहीयेत. आता हा पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. एक धाव तर घेतली आहे. वाईट +1 2 धावा. निमेश पाटील शांत आहेत, टाळ्या वाजत नाहीयेत. दोन्ही टीमला ते सपोर्ट करतायत, कारण की स्पर्धा आपली आहे. जरी रिग्नेशलीवर राहणार आपला संघ असला गावचं, मात्र समोरचा संघ देखील खूप चांगला आहे. आशिष कोठारे साहेबांची इथे उपस्थिती झालेली आहे. नक्कीच आम्हाला या स्पर्धेकरिता साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने रोख रक्कम जी आहे द्वितीय क्रमांकाची ती आम्हाला देण्यात आलेली आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. पाण्याची व्यवस्था करा मैदानामध्ये, खेळाडूंना पाणी जाऊ द्या. वेलकम. सन्माननीय आशिष संदीप कोठारे साहेब यांची उपस्थिती झालेली आहे. सेकंड प्राइज कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. स्ट्रॅटेजिक टाइम या ऐकूया संगीत आपण डीजेच्या माध्यमातून. धन्यवाद. आपण पाहतोय करण गोलंदाज षटक क्रमांक 3 पाहतोय. टीमचे कॅप्टन आलेत. आज कॅप्टनने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. धाव पलकावर फक्त 12च आहेत, काही हरकत नाहीये, कारण की याही षटकामध्ये धावा कमी आल्या होत्या. नयनच्या षटकामध्ये सुरुवात होते 3ऱ्या षटकाला.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली होती, धाव मिळत नाहीये, धाव मिळत नाहीये. कमालीची गोलंदाजी केली आहे. हवेचं प्रमाणच मोठ्या संख्येने आहे आणि हवेचा फायदा सध्या होत नाही. म्हणून नेहमी सांगत असते की ऑन साईड नाही तर ऑफ साईडला देखील धावा बनतात. लेग साईड, ऑफ साईड, समोर देखील खेळले तरी चांगल्या धावा येतील इतकी हवा आहे. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. चांगली फिल्डिंग, सोपं काम नाहीये मागच्या बाजूने फिल्डिंग करणं. त्याच्यावर धावा फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली आहे. डीजे पॅरी, हेमंत मिटकर, मंडप अँड डेकोरेटर्स, राहुल माळी बॅनर ज्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या आहेत. तेजसचं देखील आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आमची ही रानालगावची स्पर्धा उपसरपंच चषक 2026 ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून दाखवली. त्यानंतर आज खास स्पेशली निमेश पाटील यांच्यासाठी ओमकार शेट्टीची इथे उपस्थिती झालेली आहे. या कार्यक्रमाला मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक स्वतःला कंट्रोल करू शकले नाही. चेंडूसह शतरक्षक देखील सीमारेखा पार, येतोय चौकार. छानच्या पेरणीस आपण पाहतोय की ही स्पर्धेचं आज संपन्न होत आहे. सन्माननीय सर्वांचे लाडके प्रतापशेठ पाटील साहेबांची इथे उपस्थिती होते. मित्रांनो, ज्यांचं नेहमी या संपूर्ण गावावर, या संपूर्ण युवा जे खेळाडू आहेत त्यांच्यावर नेहमी विश्वास आहे, विश्वास दाखवला गेलाय आणि त्यांचं प्रेम नेहमी आमच्या गावातील सर्व खेळाडू घेत असतात. क्रिकेटच्या दुनियामधील एक मोठं नाव आणि संपूर्ण परिवारसह इथे दाखल झालेले आहेत सन्माननीय आपण पाहतोय प्रतापशेठ पाटील साहेब. नक्कीच आपल्या संपूर्ण सहपरिवार इथे उपस्थित राहिलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पण फक्त वेलकम उपसरपंच, नारायणगावचे सर्वांचे लाडके चाहते ज्याने क्रिकेटवर खऱ्या अर्थाने आपलं प्रेम दाखवलंय. संस्थापक अध्यक्ष नवीन 40+ संघटनेचे या संपूर्ण परिसरातील, या पंचकृषीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांची ती उपस्थिती होते आहे. माजी सभापती पंचायत समिती ललिता ताई यांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि पाहुण्यांची खऱ्या अर्थाने मोठी उपस्थिती पाहायला मिळते. साहेबांच्या पाठीमागे पाहतोय की आपण अजून पाहुणे जोडलेले आहेत, ते देखील फॅमिली सह इथे दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, कमी वयाचा खेळाडू होता तिथे म्हणून चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये. धावा धावपलकावर लागलेल्या आहेत त्या 20 धावा. रिकनेश पाटील थोडस विचार करतायत की धावा का बनत नाहीयेत. फटकऱ्यांची आतिषबाजी, पाहुण्यांची उपस्थिती, ज्यांच्या नावाची ही स्पर्धा, या स्पर्धेचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या सुंदर अशा ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहे. सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांची इथे उपस्थिती होत आहे या मुख्य व्यासपीठावर. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या परिवारासह सहकुटुंब इथे उपस्थित राहिलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंचांचा इशारा आलेला आहे की हा आहे षटकार. पाहायला मिळत आहे करंजच्या अगेन्स्ट अशा जिवंत केल्यात या खेळाडूने. षटकार भरपूर लेट मगर ग्रेट, महत्वाच्या क्षणी हा षटकार पाहतोय आपण. उपसरपंच चषक 2026चा हा फायनल मॅच, शेवटचा मॅच. इथून कोणता संघ चॅम्पियन बनेल तुम्हाला ठीक 40 मिनिटापर्यंत माहिती मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून.
मैदानाच्या मध्ये थोडीशी दोन्ही फलंदाज आपसमध्ये चर्चा करतात. चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. चर्चा तर करावीच लागेल. स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून जो खर्च झालाय ना पाहण्यासारखा आहे. कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे. आमच्या महिला भगिनी इथे उपस्थित झालेल्या आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज खऱ्या अर्थाने सर्वच महिला ज्या आहेत वेल काढून इथे दाखल झालेल्या आहेत आणि तुमच्या माहिती करता तुम्ही घरी देखील लवकर जाणार आहेत. कारण की भिवंडी नगरीमध्ये पहिल्यांदा फायनल मॅच वेळेवर सुरू झालेली आहे आणि असं वाटतं की सर्व स्पर्धा जी 6 वाजता समाप्त होईल असंच वाटतं. कंटिन्यू येत आहे नयन गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये नयनने 7 धावा खर्च केल्या होत्या. नयन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल फायदा घेता आला नाहीये. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. चिरागला पाहतोय आपण. चिरागचं देखील शुभ आगमन झालंय. नयन गोलंदाजी करते. आज जास्तीत जास्त डॉट चेंडू पाहायला मिळाले. रिग्नेश शिलेबन राणा संघाच्या माध्यमातून बॅटिंग करत आहेत. ओ यॉर्कर चेंडू स्विंगिंग यॉर्करचा चेंडू टाकला गेलाय. ब्रह्मास्त्राचा वापर केला जात आहे. डॉट चेंडू 4 चेंडू डॉट खेळले भावेश. आज मोबाईल मध्ये जसं सकाळी सर्व डाऊन असतो तसंच आता फायनलच्या मॅच मध्ये फुटवर्कचा नक्कीच वापर नाहीये. इथे पाहतोय की बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मयुरेश महेंद्र नाईक साहेबांची इथे उपस्थिती झालेली आहे. या पण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. एक धाव पूर्ण झालेली आहे. 27 धावा धावफलकावर. अजूनही इथून जर विचार केला आपण आकाश तर 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये कमीत कमी 20 धावा एक चांगला टार्गेट फायटिंग टोटल तरी पाहायला मिळेल प्रेक्षकांना. नयन पाटील पिंपलनेर एक्सप्रेस थोडासा वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये व्हाईटची जी पट्टी आहे त्याच्या बाहेर चेंडू लँड झालेला आहे. पंचाच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 28 28 रन बन चुके. 3 विकेट के नुकसान पर. खराब चेंडू बॅक टू बॅक दुसरा वाईड आलाय. 4थ्या षटकाचा खेळ आहे आणि धावा पाहतो धावफलकावर 29 धावा. जेव्हा सायंकाळ सुरू होतं मग ऑफ साइडला भरपूर हवा सुरू असते. डावखुरी आताच्या फलंदाजीसाठी संजीवनी बुटी असं म्हटलं आहे. हा स्ट्रोक वेगळ्या वेगळ्या शैलीने खेळला गेलाय. रिव्हर्स स्ट्रोक आणि त्याच्यावर एकच धाव मिळालाय. आज मनीषी देखील पाहतोय मैदानामध्ये परीक्षा सुरू आहे. हा खेळाडू एकदा सुरू झाला ना मग त्याला थांबवणं कटिंग असतो ना. कधी कधी मग झिरो देखील आउट होते. मग इतके चेंडू खेळलाय म्हणजे वाट पाहावी लागेल मोठ्या पटकांसाठी. 9 चेंडू खेळल्यात आज. नयन पुन्हा एकदा यॉर्करचा वापर होता. समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ खाली आहे. चाललाय चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह येतोय. नशिबाचा चौकार. या आपण पाहू शकता मुख्य व्यासपीठ जो आहे दाखवलं जातं. धन्यवाद डीजे. सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब व त्यांचा संपूर्ण परिवार. समोरचे आमचे कॅमेरामॅन देखील दाखवतात हा व्यासपीठ. ओ उडवलंय लॉप केलंय. फक्त बघत राहील. चेंडू चालला सीमा रेखा पार. तारा मंडल मध्ये चाललंय. षटकार. धन्यवाद डीजे. टोटल धावा झालेल्या आहेत त्या 40 धावा. जसं म्हटलं होते की धावा का बनत नाहीये मात्र नयनचा जो दुसरा षटक आहे त्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडू 2 मोठे फटके आलेले आहेत आणि इथून आता रिग्नेश पाटील थोडासा खुश असेल की धावा फायनली झाल्या 40. कारण की जर विचार केला आपण तर धावा फक्त धावफलकावर लागल्या होत्या. 26 धावा फक्त 3 षटकापर्यंत आल्या होत्या.
आपण पाहतोय की आमच्या वहिनी संगीता विलास पाटील इथे उपस्थित झालेल्या आहेत, रेश्मा पंकज पाटील मॅडम उपस्थित झालेल्या आहेत, तसे वैशाली प्रकाश पाटील मॅडम उपस्थित झालेल्या आहेत या व्यासपीठावर. यांची देखील इथे उपस्थिती पाहायला मिळते. प्रत्येकाची नावं जे आहेत आवर्जून आपण घेऊया, कारण की निमंत्रित पाहुणे आहेत आणि आवर्जून आपल्या गावच्या स्पर्धेला इथे शुभेच्छा देण्याकरिता, शुभ आशीर्वाद देण्याकरिता उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये आमच्या महिला भगिनी इथे आलेल्या आहेत. आपल्या गावातील मिनेश पाटील यांच्यावर असलेला सर्वांचं प्रेम, स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर आहेत. त्यांनी देखील काल चांगला क्रिकेट खेळला, मात्र रिग्नेश श्रीमान राणालचे 2 संघ आपसमध्ये खेळ होते कालच्या दिवसामध्ये, मात्र रिग्नेश पाटीलला बाजी मारली होती कालच्या दिवसामध्ये. मात्र सध्या पाहतोय मैदानामध्ये की मायरा 11 भादवड आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय आपण की रिग्नेश 11 राणाल. रिग्नेश आहे अजून येणाऱ्या फलंदाजीमध्ये येणं बाकी आहे, त्याच्यासाठी बक्षीस इतका लागलाय, मात्र तो अजून मैदानामध्ये आला नाहीये, त्याच्या नावाची ट्रेंडिंग आली नाही अजून. गोलंदाज पाहूया शेवटच्या स्लॉगर मध्ये कोणता गोलंदाज. लहान आणि वय कमी असलेला गोलंदाज आयुष आपली तयारी करताना. रितेश, काही हरकत नाही रितेश. आयुष मात्र मागच्या मॅच मध्ये खेळला होता, यस प्रांशी 11 मध्ये खेळला होता, त्याची देखील कमीच वय होती. रिग्नेशला एकच काम राहिला होता की पाणी आपल्या खेळाडूंना पोहोचू द्या, कारण की इथून गोलंदाजाला पाणी पाजणं फलंदाजाचं काम आहे. पाणी नव्हे तर मॅसेज गेल्या मैदानामध्ये रिग्नेशचं. पाहूया काय मॅसेज असावा. मनीष तयार होते, पिंक अँड ब्लॅक कॉम्बिनेशन बॅटवर, कलर तितकाच चांगला तितकी फलंदाजी चांगली होईल का पाहूया आपण. पहिला चेंडू स्लॉगरला सुरुवात, फुलटा चेंडू. आज नक्की काय घडलंय मैदानामध्ये, बॅट चालत नाहीये, चेंडू अगदी डॉट झालाय, कोणत्या प्रकारचा विकेट दिला जाणार. भिवंडी टेनिस क्रिकेटचा हा रेकॉर्डच आहे की एखादा चेंडू डॉट झाला तर मग फलंदाज रनआउट नसतो. मनीष पाटील, परीक्षा, अग्नि परीक्षा, 2 मोठे फटके, टार्गेट सेट होऊ शकतो, पूर्ण ताकद जनरेट केली आहे आणि आता अतिशय सुंदर अशी ही झेल इथे पाहायला मिळते. नक्की चेक करू, काय हरकत नाही. 3 कॅमेरे आहेत आपल्याकडे. यस पंचाने देखील मागणी केली आहे, बाउंड्री लाईन सेफ आहे की अगदी बाहेर गेलेत. यस पंच आम्ही आहे तिथे. हवा भरपूर प्रमाणात आहे, त्याच्या अगेन्स्ट षटकार मारणं सोपी गोष्ट नाहीये, मात्र बाउंड्री जी आहे तिला चेक केली जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून तुम्हाला रिप्ले पाहायला मिळते टीव्ही मॉनिटरवर. शतरक्षक तिथे सांगत आहे की आय एम सेफ, मात्र पाहूया तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. सध्या आमचे तिसरे पंच मोबाईल मध्ये बिजे. सर बघाया आपण इतक्या दूरून आलेले आहात, फायनलचा मॅच आहे. कोणत्याच संघावर अन्याय होणार नाहीये म्हणून तिसरे पंच चेक करत आहेत. प्रोफेशनल पंच डोंबिवलीवरून स्पेशली या भिवंडी नगरीमध्ये आलेले आहेत. 6 गावचे म्हात्रे ब्रदर्स सध्या मैदानामध्ये आपण पाहत आहे. बॅटर इज आउट, विकेट, महत्वाचा विकेट. जितक्या वेगाने हवा चालली ना तितक्या वेगाने फलंदाज डगआउट मध्ये चाललाय. धन्यवाद डीजे. चर्चा करूया आपण. स्कोर थांबलाय 40 वर. येणारे 4 चेंडू, 2 मोठे फटके, 50+ धावांचा टार्गेट जर राहिला तरच काहीतरी म्हणू शकतं की रिग्नेश 11 फायनल मध्ये टप देत आहे. नवीन फलंदाज मैदानात शत मध्ये आलाय राहुल. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील साहेबांची इथे उपस्थित झालेले आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. बसून घ्या आपण व्यासपीठावर. गोलंदाज तयारीमध्ये रितेश. अतिशय क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळत आहे. गली पॉइंटचा शतरक्षक वेगाने चेंडू पर्यंत, फिल्डिंग चांगली आहे, धाबा कमी मिळतील. 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. आज सिद्धेश पाटील भरपूर खुश आहे.
चांगला खेळ नक्कीच झालेला आहे. सन्माननीय पंकजी पाटील साहेबांची उपस्थिती, नारायण पाटील त्यांच्या सोबत पाहतोय. A1 जोडी या पण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने, क्लासिकल ड्राईव्ह, पुन्हा एकदा लॉंग ऑफला शतरक्षक वेगाने येतो चेंडू पर्यंत. चेंडू थांबणार नाहीये, महत्वाच्या क्षणी येणारा हा चौकार टर्निंग पॉइंट बनू शकतो. भरपूर मोठा गॅप होता. कमांड इज धन्यवाद. सन्मानजनक टार्गेट कडे बघत आहे रिग्नेश शिरवण टीम. 46 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ आहे. 2 चेंडू मध्ये 4 धावा जरी आल्या ना तरी म्हणेल की टार्गेट चांगला आहे. उजव्या हाताच्या फलंदाजांना डोकेदुखी सध्या खेळपट्टी आहे, कारण की हवेच्या विरुद्ध खेळायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली आहे, मिसफील्ड झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, थ्रो चांगला आलाय, रनआउटची संधी आहे, मात्र एकच धाव. एका धावाने 47 धावा धावफलकावर. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एका चेंडूवर किती धावा बनतील हे पाहणं महत्वाचं असेल. 50 हा आकडा देखील चांगला होऊ शकतो. मोठा फटका आला तरच. गोलंदाज रितेश, कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. दुष्काळात 13वा महिना अगोदरच समोरच्या संघाच्या धावा कमी आहेत आणि त्याच्यामध्ये बोनस स्वरूपात ही धाव ऍड होते. धावा झालेल्या आहेत त्या 48 धावा धावफलकावर. कमालीची सुरुवात केली होती नीरज गोलंदाजाने. अगदी हॅट्रिक पूर्ण केले. फायनलच्या मॅच मध्ये 3 विकेट घेतले, 5 धावा खर्च केल्या होत्या. नयनने पुन्हा चांगली गोलंदाजी टाकली. शेवटचा चेंडू, विकेट, बॅटर आउट. धन्यवाद डीजे. टार्गेट सांगूया आपण. धावा झालेल्या आहेत त्या 48. 49 धावांचं लक्ष रिग्नेश शिलेवाना राणा संघाने ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थाने रिग्नेश आज सकाळपासून या स्पर्धेमध्ये आपल्यापर्यंत उपस्थित होता. खेळण्याकरिता घरी जाऊन ड्रेस कोड चेंज करून आला. आज त्याला बॅटिंग मिळाली नाही संघामध्ये, मात्र गोलंदाजी करेल. ओमकारचं बक्षीस त्याला मिळेल असं वाटतंय मला देखील, आणि माझी देखील इच्छा आहे की ओमकारचं बक्षीस घ्यावं रिग्नेशने. चला, फिल्डिंग लावली जाईल, मात्र आवाजामध्ये बदल. ओमकार शेट्टी तुमच्या सोबत. धन्यवाद. थँक्यू डीजे. त्या व्यासपीठावरती आपल्यासोबत आदरणीय संगीताताई विलास पाटील उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. आदरणीय गीता पाटील यांच्या शुभ हस्ते आपण संगीता विलास पाटील या सगळ्या महिला आपल्यासोबत उपस्थित झाल्यात. आपल्या माता भगिनींचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि संगीताताई विलास पाटील यांना सन्मानित केलं जाईल गीताताई पाटील यांच्या शुभ हस्ते. तर सर्वांचा सन्मान. खरं तर ही आपली ओळख आहे आणि आपल्या सर्व अतिथी मान्यवरांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय.
तर यानंतर आपण आमंत्रित करूयात या ठिकाणी आदरणीय रेश्माताई पंकज पाटील आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय योजनाताई पाटील यांना. त्यांच्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. तर रेश्माताई पंकज पाटील त्यांचा शुभ सन्मान केला जाईल योजनाताई पाटील यांच्या शुभ हस्ते. नारी शक्तीचा हा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. हा पेनल्टीच्या 2 रन्स त्या देखील ऍड करून घ्या. टार्गेट एक्झॅक्टली सेट होईल. यानंतर आपण सन्मानित करतोय व्यासपीठावरती आदरणीय वैशालीताई प्रकाश पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत. डीजे थोडंसं माईकला इको आणि बेस आहे. आदरणीय वैशालीताई प्रकाश पाटील त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. अनुष्काताई पाटील यांच्या शुभ हस्ते अनुष्काताई पाटील यांच्या शुभ हस्ते वैशालीताई प्रकाश पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती या ठिकाणी केला जाणारा. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान खरं तर हे आपलं या ठिकाणी कर्तव्य. यानंतर आपण व्यासपीठावरती सन्मानित करतो. या स्पर्धेमध्ये 2 दिवस ज्यांनी अतिशय सुंदर डीजे वादन केलं, आपल्याला क्रिकेट विथ म्युझिक आनंद दिला, आपल्या डीजे मास्टरचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. निमेशच्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. नुकतंच काही वेळापूर्वी चिराग माहीचं आगमन झालं. राहणालच्या क्रिकेटचा एक अनमोल हिरा. वेलकम चिराग. डीजे पॅरी यांना आपण सन्मानित करतोय. यानंतर हेमंत पिटकर यांचा शुभ सन्मान केला जाईल. हेमंत मिटकर, एक मिनिट. तर पहिल्या डावाचा खेळ संपला, रन्स बनले होते पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 48. 2 रन पेनल्टी ऍड करतोय. टोटल झाले 50 आणि 51 धावेचं लक्ष्य या मॅच मध्ये पार करायचं आहे. यानंतर आपण हेमंत मिटकर जे आपले मंडप डेकोरेटर्स आहेत त्यांना सन्मानित करतोय. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी हेमंत मिटकर आपण या ठिकाणी यायचं आहे. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. डाव मैदानावरती सुरू होतो दुसरा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. मुजरा मानाचा महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपतींना नमस्कार. भिवंडीकर सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जय शिवराय. निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेलं राहणाळ गाव आणि त्या राहणाळ गावामध्ये रंगते आज उपसरपंच चषक आणि स्पर्धेचा फायनल. पहिला बॉल टप्पा पडला, सरळ आलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. कुणाल बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच, 50 धावेचं लक्ष. प्रति षटकामागे 10च्या सरासरीनं या ठिकाणी धावा बनवायच्यात. रिग्नेश पाटीलनं जर झेल घेतला, प्रत्येक झेलला 500 आणि जर बॉलिंग केली रिग्नेशनं आणि हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक सुमित पाटील यांच्याकडनं. बॅटिंगमध्ये देखील प्राईज होतं पर 6ला, मात्र रिग्नेश बॅटिंगला आला नाही. बॉलिंग त्याच्या वाट्याला येणार का हा पण क्वेश्चन मार्कच आहे अजूनही, कारण फायनलची मॅच टायटल जिंकायचं आहे. बॉल होतं या बॉलिंग ट्रॅकवर. खूप चांगला रंगेल सामना. खूप सुंदर बॅटिंग केली मनीषनं मारलेला एक रिव्हर्स षटकार, एक चौकार, त्याच्या जोरावरती रन्स बनले. ऑन साइडला फटका खेचला आडवा बॅटनं. हवेचा प्रवाह प्रचंड विरुद्ध दिशेनं तरी देखील मारलाय मिड विकेटच्या बाहेर. क्या बॅटिंग करतोय मैदानावरती फलंदाज. थँक्यू डीजे. यानंतर आपले सर्व बॅनर ज्यांनी या स्पर्धेचे ग्राफिक डिझायनर आपले होते राहुल माळी, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. तर राहुल माळी आपले जे बॅनर डिझायनर आहेत त्यांचा सन्मान आपण करूयात मिनिशच्या शुभ हस्ते. तर राहुल माळी आपण आला असाल तर या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. खूप सुंदर पटका होता. सिद्धेशच्या बॅटमधून एक कडक सिक्सर पाहायला मिळाला. अजून एक हाफ ट्रॅकर बॉल. टप्पा पडला, थोडासा वरती होता, अगदी नजरेच्या समोर. पुल करायचं होतं प्रॉपरली. चेंडू बॅटचा संपर्क या ठिकाणी झालेला नाहीये. मी त्या फक्त 1च धाव. एका धावेच्या जोरावरती धावफलक पुढे चाललाय. एक सिंगल स्कोर धावफलकावरती पुढे चाललाय.
संत आणि थोडीशी सावध सुरुवात झाली होती. ज्यावेळी बॅटिंग करत होती टीम. थोडंसं इको कमी कर. रिग्नेश इलेव्हन राहणार आणि 50चं रनचेस आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. आता म्हणजे 7 बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर कुणाल. पुढचा बॉल स्विच इट खेळायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क झालाय का? कदाचित मागे ज्या रिॲक्शन्स होत्या नाही, लेग बाईटच्या स्वरूपात धाव आली. एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती फक्त 8 वरती आहे. व्यासपीठावरती फार मोठ्या संख्येनं सगळ्या अतिथींना आपण पाहताय. राहणार गावाचा कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील राजा म्हणजे प्रताप शेठ पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच चषक स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुरस्कृत. भिवंडीच्या युवा खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ देण्याचं काम खरं तर या ठिकाणी केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि स्पर्धा फक्त एक क्रिकेटपुरती मर्यादित नाही आहे. इथनं भिवंडीचं भविष्य घडत आहे. अपकमिंग यंग टॅलेंट भिवंडीचं त्यांना संधी मिळते आहे. षटक मैदानावरती आपण जर पाहिलं, अंपास पहिलं संपन्न झालंय का? अंपास एक बॉल बाकी दाखवतोय स्कोररकडे. पहिल्या बॉलवरती 0, नंतर 6, नंतर सिंगल, नंतर लेग बाईज, 2 डॉट आहेत. ओके चला, काही हरकत नाही आहे. अब्बी ठीक कर देता हूं. षटक संपलं. पहिलं धावा झालेत 8. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 8 धावा. लक्ष आता थोडंसं लांब चाललंय. 24 चेंडू 42ची गरज. राहणारचं मैदान आणि एकदा का 3.5-4 वाजून गेले ना की रायटी बॅट्समनसाठी ऑलवेज टेन्शन असतं. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेगला बॉल बाउंड्री क्लिअर होणं चॅलेंज आहे. फाईन लेग आणि त्या सोबतीनं पॉइंट, थर्ड मॅन, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफला इकडे सिक्सर तुम्ही मारू शकता. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, जिकडे वारा तिकडे मारा. टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 8 धावा. 8ला विकेट गेले 1. स्वतः या स्पर्धेचा अगदी तो चेहरा इन ॲक्शन. भिवंडी क्रिकेटचं भविष्य ज्याच्या हातामध्ये, सिटी इमर्जिंग क्रिकेटचे अध्यक्ष रिग्नेश प्रताप पाटील या मॅचमध्ये खेळताना तुम्हाला दिसतात. आणि येत्या काळामध्ये राहणार गावातून खरं तर रिग्नेशच्या माध्यमातून अध्यक्षतेखाली अनेक सारे भिवंडीचे तारे सितारे घडतील. लगातार जर गोलंदाजांना 4 डॉट टाकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय रवींद्रदादा पाटील यांच्या वतीनं दिला जाईल. 4 चेंडू निर्धाव टाकणाऱ्या गोलंदाजासाठी इथे पहिला डॉट आलाय. अडचणी येत राहतील. आयुष्य असो किंवा क्रिकेटचा रणसंग्राम, स्वतःला फक्त इतकंच सांगा की लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. त्यामुळे संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलात तरी इतिहास, हारला तरी इतिहासच घडला पाहिजे. कारण एक चांगली मॅच प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायची आहे. ऑन साइडला पुल केला, फटका पॉवरफुल आहे, चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील रन्स 4 की 6. यस, चौकार. पहिल्या टप्प्यावरती बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्यासपीठावरती नुकतंच शुभागमन झालं. ओमकारजी पांडे, महेशजी तिवारी, अनिलजी शर्मा, कमलाकांत यादव आणि लाल बहादूर या सगळ्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जर तुम्ही पाहिला तर 1.2 म्हणजे मागच्या 8 बॉलमध्ये तब्बल धावफलकावरती धावा झाल्यात. त्या म्हणजे 12. अजून 38 धावेची गरज आहे. येणारे उर्वरित बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 22. न कोई मुसीबत है न कोई इम्तहा तो क्या मज़ाहा जिनमा. अरे तूफा भी रुक जाएगा जब आग लगी हो सिनेमा. पसीने के साइज से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होता. जो करते जिंदगी में मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. 51चे रनचेस 39 अजून पाहिजे. 22 चेंडू 39ची गरज आहे. स्विच इट खेळायचं होतं. पॅडवरती आदळला एक सिंगल आणि त्या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय.
चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाला होता, त्यामुळे बॅट्समनच्या खात्यात ही धाव ऍड केली जाईल. 51चं रन चेस. धावा झाले धावफलकावरती. आता आपण पाहताय 13. 31. 22 बॉलचा खेळ शिल्लक होता. आता 21 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा करायच्यात 38. 5 षटकांची मॅच आहे. टप्पा पडला आला यष्टीरक्षकाच्या हातात. अजून एक डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये रन्स जरूर आले, त्यानंतर काहीशा धावा थांबलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि धावफलकावरती जर का आपण पाहिलं तर स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचला धावफलकावर. कमबॅक खूप सुंदर आहे. जरी एक चौकार आला, 2 डॉट बॉल टाकलेत आणि एक चांगला स्पेल तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाजा सोहम, मॅन फ्रॉम टेंबवली. इथे बॅटची कडा, यष्टीरक्षकानं टीपला झेल, आली विकेट. फलंदाज बाद होतोय, मोठा धक्का लागलाय, परतावं लागतं. टीमचा कॅप्टन सिद्धेश बॅक टू द आउट. थँक्यू डीजे. टीमची टोटल धावफलकावरती जर आपण पाहिली तर 51 रन्स बनवायच्यात. व्यासपीठावरती मोठ्या संख्येनं आपण सर्व उपस्थित मान्यवर पाहता. मोठ्या संख्येनं पूर्ण पाटील परिवार या ठिकाणी उपस्थित झाला. आज निमेशनं जे आयोजन केलं ते खूप सुंदर आहे. उपसरपंच चषक 2026 स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा भिवंडीच्या सगळ्या युवा खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ देणारं हे आयोजन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर फाईन लेगच्या वरनं हुक केला बॉल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मितील या ठिकाणी धावा 4. ज्या फटक्याची गरज होती ना तो आला. ज्या चरणी ज्यानं समर्पित केला ती देखील एक स्त्री मासाहेब जिजाऊच होती. ती रोजच्या प्रवासात थोडी दमते पण हार कधी मानत नाही, कारण तिच्या खांद्यावरती घराची, परिवाराची स्वप्न, हातात मुलांचं भविष्याचं कर्तृत्व आणि हृदयात आपल्या परिवारासाठी अपार माया असते. अशा त्रिशक्तीला एक मानाचा मुजरा. आणि व्यासपीठावरती उपस्थित संगीताताई विलास पाटील, रेश्माताई पंकज पाटील, वैशालीताई प्रकाश पाटील, गीताताई पाटील, योजनाताई पाटील आणि अनुष्काताई पाटील, तुम्हा सर्वांचं या क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत. जेव्हा ऑनगोईंग मॅच खेळ 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 धावेची गरज आहे. अजूनही सामना कुठेही जिंकलेला नाही आहे. रनचेस ऑन 2 ओव्हरमध्ये 17 आलेत. जरी एक विकेट गेली मॅच कम्प्लिटली बॅलन्स आहे. कारण म्हटलं जातं ना, आयुष्य छान आहे थोडं लहान आहे, रडतोस का वेडा लढण्यास शान. काटा ती फुलांची झुलती कमान, कारण उचलून घ्यावं ते दुनिया दुकान. जगणं निरर्थक म्हणतो ना तो आयुष्यात इकडेच बेमान. सुखासाठी इथेच हसावं लागतं, इथेच रडावं लागतं, कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. त्यामुळे यश अपयश आयुष्यात येत राहतील. स्वतःला कधीच हार मानू देऊ नका. स्वतःला इतकंच सांगा, येणारा काळ, येणारा वेळ आपली असेल. त्यामुळे प्रत्येक क्षणाक्षणाला मेहनत इतक्या शांततेनं करा की तुमच्या यशानं या क्रीडा नगरीवरती धिंगाणा घातला पाहिजे. कारण ही लढाई चॅम्पियनसाठी आहे, जो जिंकेल त्याच्या नावावरती स्वागत अँड बिल्डर डेव्हलपर्स प्रेझेंट बाय उपसरपंच चषक नावावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकासाठी हजारोच्या संख्येनं कॅश प्राइज आणि भव्य दिव्य ट्रॉफी. फ्रंट फुटला पुढे सरसावत लॉंग ऑनच्या वरतून डाऊन दी ट्रॅक, बॉल सीमा पार, षटकार. 6 धावा ऍड होतील. एक कडक फटका आला, षटकार. धावफलक 6 ने पुढे फ्लाय होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते 23 धावा.
टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटकार एका बाजूला सिंगल सुरू आहेत. नीरज जोपर्यंत विकेटवरती उभा कोणत्याही स्टेजला त्या ठिकाणी धावा आरामात बनवू शकतो. इथे बॉल हवेत मिड विकेटला कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर उपस्थित होते. कॅच झाली आहे ड्रॉप. हवा प्रचंड आहे त्यामुळे जिकडे जे जजमेंट होतं ते थोडंसं मिस झालं. टीमची टोटल धावफलकावर या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक स्पॉन्सर्स केलाय आर्थिक स्वरूपात आदरणीय महेंद्रदादा नाईक यांचं शुभागमन झालं. या दादा व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उपसरपंच चषक आणि या स्पर्धेतील फर्स्ट कॅश प्राइज ज्यांनी आपल्याला डोनेट केली आहे असे महेंद्रदादा नाईक यांचं शुभागमन होत आहे. स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. टीमची टोटल धावफलकावर मागच्या बॉलवरती 2 धावा 8 झाल्यात. स्कोर जाऊन पोहोचला 25 धावा धावफलकावरती. बॉल तयार. बॅटच्या समोर उचलला. पिक केला. लॉंग ऑन ला फील्ड. मिस टायमिंग या फटका फर्स्टला विकेट. फलंदाज बाद आणि व्यासपीठावरती दादांचं शुभमान झालं. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. कम ऑन डीजे. अगदी बरोबर आहे. प्रताप शेठ पाटील ब्रँड हायर रहाणाळ गावाचा. धावफलकावर 25 धावा आहेत. अजून 26 पाहिजे. बॉल शिल्लक मैदानावरती येणारे 14 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. चॅम्पियन कोण? रिग्नेश इलेव्हन रहाणाळ आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये टायटलचं या ठिकाणी किताब रहाणाळ टिकून ठेवेल की ते उचललं जाईल. टीम खेळतीय मैदानावरती आपण पाहताय मायरा इलेव्हन भादवड. हु विल वन द चॅम्पियन? पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राइज आणि चॅम्पियनचं टायटल कुणाच्या नावावरती जाईल त्याचे या ठिकाणी उत्तर येणारे 14 बॉल तुम्हाला देतील. शक्य तेवढे प्रयत्न केले ना की आयुष्यात अशक्य तेवढ्या गोष्टी सहज मिळतात. की नथिंग इज इम्पॉसिबल. त्यामध्ये दडलेलं असतं आय एम पॉसिबल. मी करू शकतो. फक्त आत्मविश्वास हा तुमच्यामध्ये असायला पाहिजे कारण आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. न्यू बॅटर सलत नयन. पहिला बॉल नयनसाठी टप्पा पडला. थोडा खाली राहिला. पिंपळनेरचे खेळाडू आहेत नयन. भन्नाट फॉर्ममध्ये सध्या पिंपळनेरचं क्रिकेट GCA क्रिकेट संघटनेअंतर्गत जे खेळलं जातं आणि त्याच पिंपळनेरचं सुपरस्टार व्यासपीठावरती आपल्या सोबत आहे ऋतिक म्हात्रे जे तुम्हाला स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या टीमच्या माध्यमातून खेळताना नेहमी पाहायला मिळतात. धावफलकावर 13 चेंडू 26 धावा. ऑन साइडला फटका चांगला. स्क्वेअर लेगला चालला बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर अलाय खणखणीत षटकार आणि समीकरण उरलंय 12 बॉल 20 ठोक डीजा.
संध्याकाळचं सत्र आणि 12 बॉलचा खेळ अंतिम मॅच मधला शिल्लक आहे आणि अंतिम 12 बॉल. चला वेळ जास्त जातो, फिल्डिंग थोडी लवकर सजवायची आहे. येणारे 12 चेंडू तोपर्यंत काही सन्मान आपण पूर्ण करूयात. या ठिकाणी आपल्या सोबत नुकतेच शुभागमन झालं ओमकारजी पांडे आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला निमेश यावरती त्यांच्या शुभ हस्त ओमकार पांडे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करू आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व निमेश पाटील, निमेश रवींद्र पाटील यांच्या शुभ हस्त हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. खूप सुंदर आयोजन. 2 दिवसाची जरी स्पर्धा असली ना, एक अतिशय स्टँडर्ड सेट केलं निमेशनं. स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स येत्या काळामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये निमेशला खूप सारं यश मिळू दे. यानंतर आपण महेश तिवारी यांना आपण सन्मानित करतोय. महेश तिवारी यांचा सन्मान केला जाईल. एक युवा राहणार गावातील उद्योजक आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व निमेश रवींद्र पाटील यांच्या शुभ हस्त महेश तिवारी यांना आपण सन्मानित करतोय. देन नेक्स्ट सन्मान तो देखील आपण पूर्ण करणार आहोत. निमेशच्या शुभ हस्त व्यासपीठावरती आपल्यासोबत उपस्थित आहेत अनिल शर्मा. वॉट अ बॉल. टप्पा पडला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आय थिंक करण आहे. करण ना, यस करण मगाशी गोलंदाजी करत होता. खूप चांगली बॉलिंग करतो ना. तुम्ही त्याला रिव्हर्स मारू शकता ना, तुम्ही त्याच्या अगेन्स्ट हुक करू शकता. टप्पा पडल्यानंतर त्याचा जो बॉल निघतोय ना, हेच तर म्हणालो तेजस की टप्पा पडल्यानंतर त्याचा ऑफस्टम्पला बाहेर पण नाही, सरळ बॉडीतनं अँगल सोबत बाहेर निघतोय. करण ज्यावेळी बॉलिंग करत होते 4 ते बॉल त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करायला मिळालंय. एकही बॉल त्याचा टप्पा खरं तर मिस होत नाही. खूप ॲक्युरन्सी आहे. करण वर्सेस करण हे बॅटल सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे. मात्र गोलंदाजी करणारे करण आहेत जे अंबाडी परिसराला बिलॉंग करतात. खूप मोठा फ्युचर स्टार आहे. हा देखील बॉल चांगला आहे, बट आता गॅप मिळालाय त्यामुळे बॉल चालला समोर. याचं कारण होतं करणना थोडा पुढे टाकला होता, एलिव्हेशन थोडं कमी मिळालं. करणला थोडं कंट्रोल करावं लागेल त्याच्या लेंथवरती. गुडलंड स्पॉटच्या थोडा मागे जितक्या त्याला बॉडीमध्ये टाकता येईल, म्हणजे लेग स्टम्पच्या बाहेर पण नाही, ऑफ स्टम्पला पिच करून थोडासा 4थ्या-5व्या स्टम्पला त्याचा जो कटर निघतोय तो बीट करून जाईल बॅट्समनला. स्कोर कार्ड वरती बाउंड्री चेक. ओके सर, या ठिकाणी याला हा चौकार आहे. 4 धावात चौकार ऍड झालाय. खूप चांगलं लक्ष होतं तिकडे अंपायर्सचं आणि 4 धावा म्हणजे समीकरण बदलेल. येणारे 9 बॉल 16 धावेची गरज आहे. हाफ ट्रॅकर, वॉट अ शॉट, फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषा पार, चौकार. फलक पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावर झाली 39, म्हणजे अजून 12 धावा करायच्यात. काय फायनलची मॅच रंगती, पैसा वसूल. जसा सामना हवा होता तसा मैदानावरती रंगलाय. कारण म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की जिंदगी में कभी हार नहीं होती. हार नावाचा शब्द ज्याच्या डिक्शनरीत नाही आहे ती टीम या ठिकाणी जिंकणार आहे. बॅकफुटला गेले, फटका चांगला, डीप मध्ये स्वीप कव्हर, 2 धावा बनतील. हो, सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. समीकरण मैदानावरती उरलाय 7 चेंडू आणि 10 धावा. एक जो समोर टाकला ना त्याच्यावरती चौकार आणि त्यानंतर एक मागे टाकला. म्हणून तर म्हणालो ना, त्याला त्याच्या लेंथवरती टप्प्यावरती कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही फिरकीपट्टू म्हणून बॉलिंग करता. पहिले 3 चेंडू अप्रतिम होतं, त्यानंतर झाली तिकडे मिस्टेक आणि रन्स खर्च झाला. अजून एक लाजवाब फटका, फाईन लेगच्या बाहेर, वॉर शॉट. निरीक्षण राहणार आता बॅकफुटला.
4 धावेची गरज आहे. या पुढील सन्मान आपण करूयात. अनिल शर्मा त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. निमेश शुभ असतं. अनिल शर्मा यांना आपण सन्मानित करू. यानंतर कमलाकांत यादव त्यांचा सन्मान केला जाईल. निमेश शुभ असतं. हे सर्व सन्मान आपण करतो. कमलाकांत यादव यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतो. यानंतर आपण सन्मानित करतो लाल बहादूर आपल्या सोबत आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूयात. पिंपळनेरकरांना फरक पडत नाही. त्यांची जुनी परंपरा आहे. ऋतिक ना हवा ना दवा त्यांच्यासमोर नाही चालत. अगेन्स्ट द विंग खरं तर या ठिकाणी षटकार मारण्याचे कारनामे सध्या बॅट्समन करताना आपल्याला पाहायला मिळालात. लाल बहादूर यांचा सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करूयात. आणि त्यानंतर आशिष कोठारी त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि आशिषला आपण देखील सन्मानित करत आहोत. यानंतर निमेश शुभ असतं. सगळ्या पाहुण्यांचा सन्मान, अतिथी देवो ही आपली भारतीय संस्कृती आहे. सामना मात्र पूर्णपणे खुला झाला. चॉईस बॉल नाही आहे. 6 बॉल 4 बॉल हरवला. जो बॉल मैदानावरती येईल त्या बॉलनुसार तुम्हाला खेळावा लागेल. 6 चेंडू 4 ची गरज आहे. आशिष कोठारी यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. आशिष कोठारी यांचा सन्मान आपण करतोय. निमेश शुभ असतं. आशिष देखील एक युवा उद्योजक आहे. निमेश देखील आणि त्यांचा हा शुभ सन्मान एक मित्राच्या शुभ असं एका मित्राचा सन्मान त्या ठिकाणी आपण करत आहोत. 6 बॉल 4 अडचणी आता खूप वाढल्यात. जिकडे समीकरण 13-26 होतं षटकाराला आणि त्यानंतर समीकरण मैदानावरती उरल्या 12-20 आणि दोघे बिझनेस पार्टनर आहेत. त्या दोघांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पार्टनर्स सातत्यानं ऑलवेज असेच एकत्रित राहा. राईट आर्म ओव्हर शेवटचा अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सोहम की गणेश एक्झॅक्टली वापर कोणाचा झाला. गणेश पाडल मिस्टर 30-30 बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. हा कारनामा करावा लागेल. घरच्या मैदानावरती रिग्नेश 11 राहणार पुरस्कर्त्यांच्या ग्राउंडवरती खेळती आहे. त्याला विजयाची भेट द्यायची आहे. तर एक चांगल्या क्रिकेटची या ठिकाणी अपेक्षा आहे. रिग्नेशच्या हात आधी डोक्यावरती होते, आता खांद्यावरती येऊन कमरेवर आलेत. त्याला पण कळून चुकलं. जवळजवळ अर्धा प्रवास या ठिकाणी मिस झाला. एक मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 धावेची गरज आहे. एक चांगली मॅच या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण म्हटलं जातं ना, बिना हवा से क्या फुल खेलेंगे जब तक बारिश ना हो और चौके छक्कों से तो बात बनेगी जब तक गेंदबाज हो द्वारा विकेट्स और डॉट बॉल ना हो. डॉट बॉल आणि त्याचा पर्सेंटेज वाढणं या मॅच मध्ये ते खूप इम्पॉर्टंट आहे. पहिलाच बॉल शॉर्ट फाईन लेगला एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि समीकरण मैदानावरती उरलाय. येणारे 5 चेंडू आणि करायच्या धावा या ठिकाणी 3. 5 बॉल 3 धावेची गरज आहे. अजून एक सिंगल यष्टीरक्षकाकडनं झाली. या ठिकाणी मिस्टेक आणि त्यातल्या त्यात वाईट बॉल. 1+1 म्हणजे स्कोअर लेवल जिंकण्यासाठी आता फक्त एका धावेची या ठिकाणी गरज आहे. जशी मॅच फिनिश होईल आपण लगेचच सगळे आपल्या ऑफिशियल अंपायर्स ब्रॉडकास्टिंग टीम सर्वांना सन्मानित करणार आहोत. खूप सुंदर आयोजन केलं. स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कौतुक करावं तेवढं कमी आहे उपसरपंच चषकाचं. आणि इथे विजयाची धाव की वाट पाहावी लागेल आणि जिंकला सामना. मायरा स्पोर्ट्सनं उपसरपंच चषकाचं टायटल उचललंय. अभिनंदन.